म्हटलं की डोळ्यासमोर येते ते म्हणजे गणेशोत्सव आणि दहीहंडी। नुकताच आपण सगळ्यांनी दहीहंडी उत्सव साजरा केला, मात्र या वर्षीची दहीहंडी काही विशेष होती, कारण या वर्षीच्या दहीहंडीत रचला गेलाय एक नवा इतिहास। 15 वर्षांच्या अथक प्रयत्नाने, जिद्दीने आणि सरावाने रचला गेलाय थरांचा थरारक रेकॉर्ड। ज्या पथकाला नावाजलेल्या स्पर्धेतून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांच्याच नाकावर टिच्चून या पथकाने हॅट्रिक विक्रमची नोंद केली। तर हा मानाचा पथक म्हणजे जय जवान गोविंदा पथक। यापूर्वीही या गोविंदा पथकाने चक्क 2 तासात तब्बल 5 वेळा 9 थर लावत विक्रम रचला आणि या वर्षी तर त्यांनी आगळा वेगळा रेकॉर्ड करून दाखवलाय। 15 वर्षांच्या जिद्दीने आणि सरावाने त्यांनी 10 थरांची हॅट्रिक करत विश्वविक्रम केला आहे। त्यानंतर त्यांच्या गोविंदा पथकात जल्लोषाचे वातावरण होते। जय जवान गोविंदा पथकाने त्यांना प्रवेश न देणाऱ्या स्पर्धेच्या आयोजकांना चांगलीच धूळ चाखवली। पण खेळात राजकारण येतं तेव्हा त्याची गंमत काहीशी हरते। एखाद्या पथकाला त्यांच्या मेहनतीसाठी मान दिला जातो, पण स्पर्धेच्या आयोजकांनी प्रवेश नाकारला हे नक्कीच चुकीचं आहे। तुम्ही काय म्हणता? मेहनत केली तर मान मिळणं हक्काचं आहे का? कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा।